नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10 ऑगस्टच्या करंट इव्हेंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सुरू करूया आजच्या पहिल्या महत्त्वाच्या न्यूजपासून. पहिली महत्त्वाची न्यूज आहे इंडस नदीबद्दल. बेसिकली सर्वच्या सर्व जग कोरोनाच्या संकटामधनं जात असताना भारत पाकिस्तान परत एकदा कुठंतरी एका नव्या वादाला तोंड फोडत आहेत. भारताच्या आजूबाजूचे त्यांच्या नेबरसोबतचे असणारे भांडणं काही संपत नाही आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचं आहे इंडस वॉटर, म्हणजे सिंधू नदीच्या पाणी वाटपाबद्दलचं हे भांडण आहे. याबद्दल बऱ्याच महत्त्वाचे मुद्दे आज मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याचदा असं होतं की याबद्दल MPSC मध्ये प्रश्न जरी नाही विचारला गेला तरी माझं स्वतःचं मत आहे की MPSC करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या इंडस नदीच्या या सर्व भांडणाबद्दल, या वाटपाबद्दल माहीत असायला हवं. सध्या रिसेंटली हा वाद का उभा राहिला आहे, तर हा वाद उभा राहण्याचं महत्त्वाचं कारण आहे रॅथले नावाचा प्रोजेक्ट. हा प्रोजेक्ट चेनाब नदीवरती परत पहिल्यानं सुरू झालेला आहे व त्यामुळे हे भांडण परत एकदा वाढलेलं आहे. त्याबद्दल आपण काही बेसिक गोष्टी जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या ट्रीटीचं नाव इंडस वॉटर ट्रीटी आहे, म्हणजे सिंधू नदीच्या पाणी वाटपाबद्दलचा हा करार आहे. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट, या ज्या पूर्वेकडच्या नद्या आहेत, पूर्वेकडच्या नद्यामधलं जवळपास फक्त 20% पाणी भारताला वापरासाठी मिळतं. पश्चिमेकडच्या जवळपास 80% पाणी वापरासाठी पाकिस्तानला मिळतं. तुम्ही जर या ठिकाणी नकाशामध्ये पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल की या नकाशामध्ये सिंधू नदी ही अरबी समुद्रामध्ये कराचीच्या या बाजूला भेटते. हा सर्व प्रदेश आणि यामध्ये सिंधू नदीचा उगम जो आहे हा तिबेट या प्रदेशामध्ये झालेला तुम्हाला दिसेल. त्याबद्दलची ही महत्त्वाची न्यूज आहे. याबद्दलच्या टेक्निकल आणि महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या आज मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सिंधू नदीचा हा जो करार आहे तर वर्ष लक्षात ठेवा, हे लँडमार्क इयर आहे. सिंधू नदीचा हा करार 1960 सालचा आहे. हा करार भारताचे पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू व पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांनी 19 सप्टेंबर 1960 रोजी सिंधू नदीच्या करारावरती सह्या केलेल्या आहेत. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे, जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं हा करार झाला होता. कालचीच एक महत्त्वाची न्यूज आहे ज्यामध्ये जागतिक बँकेने भारत व पाकिस्तान यांच्यामधील या सिंधू नदीच्या करारामध्ये हस्तक्षेप करण्यास किंवा मध्यस्थी करण्यास नकार दिलेला आहे. या संदर्भातील जे वाद असतील, विवाद असतील, भांडणं असतील किंवा तंटे असतील, हे सर्व तंटे सोडविण्यासाठी सिंधू आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती व ज्या आयोगाच्या अंतर्गत हे सर्व भांडण, वाद व विवाद सोडविण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आता जर आपण या कराराबद्दलच्या डिटेल्ड गोष्टी जर पाहण्याचा प्रयत्न केला तर या 3 फॅक्च्युअल गोष्टी न चुकता लक्षात ठेवा, व्यवस्थित लक्षात घ्या. बघा, या करारानुसार ज्या 3 नद्या आहेत, कोणत्या 3 नद्या, तर बियास, रावी आणि सतलज या 3 पूर्वेकडील नद्यांचं पाणी भारत कोणत्याही अटीविना वापरू शकतो. तर पश्चिमेकडच्या ज्या नद्या आहेत जसं की सिंधू, चेनाब आणि झेलम या 3 पश्चिमेकडील नद्यांचं पाणी पाकिस्तान स्वतः प्राधान्यानं वापरू शकतो. लक्षात ठेवा, पूर्वेकडील नद्यांवरती भारताचा विनाट वापर असेल तर पश्चिमेकडील नद्यांवरती पाकिस्तानचा प्राधान्याने वापर असेल. यामध्ये पश्चिमेकडील नद्यांवरील काही प्रमाणामध्ये भारताला वाटा मिळणार आहे. पश्चिमेकडील नद्यांवर जवळपास 3.6 दशलक्ष एकर फूट इतक्या पाणी साठविण्याच्या सुविधा भारत स्वतः बांधू शकतो, असं या करारामध्ये महत्त्वाची अट आहे. मी तुम्हाला यासोबतच सिंधू नदीबद्दल काही महत्त्वाची माहिती सांगतो. लक्षात ठेवा, सिंधू नदी ही दक्षिण आशियातील एक अत्यंत महत्त्वाची प्रमुख नदी आहे. इथं लक्षात ठेवा, सिंधू नदी ही तिबेट, भारत व पाकिस्तान यामधनं वाहणारी एक प्रमुख नदी आहे. इथं हिचा उगम मानस सरोवर तिबेट या ठिकाणी होतो. मुख अरबी समुद्र कराची या ठिकाणी आहे. उपनद्यांची नावं नक्की लक्षात ठेवा. उपनद्यांची नावं आहेत गिलगिट, काबूल, सतलज, बियास, चेनाब, झेलम आणि रावी. या उपनद्यांची ही नावं आहेत. ही पहिली महत्त्वाची न्यूज आहे इंडस वॉटर ट्रीटी बद्दल. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे ऑप्टिक फायबर बद्दल, ज्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेन्नई व अंदमान निकोबार या बेटांना जोडल्या जाणाऱ्या ऑप्टिकल फायबर केबलचं नेटवर्कचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. स्वतः भारत सरकारचं म्हणणं आहे की अंदमान निकोबार हे भारताचे एक महत्त्वाचे मॅरिटाईम हब असतील, ज्यामध्ये ऑप्टिकल फायबरच्या माध्यमामधून आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करणार आहोत व कम्युनिकेशन किंवा इन्फॉर्मेशनचं प्रोसेसिंग करणार आहोत, ज्यामार्फत आपल्या सिक्युरिटी, संरक्षण व सामरिक दृष्ट्या आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे, असं याचं म्हणणं आहे. मी याबद्दल महत्त्वाची माहिती सांगतो.
पहा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट तुमच्या परीक्षेच्या सोयीनं काय लक्षात ठेवायचं, ऑप्टिकल फायबरचा फायदा काय आहे, तर ऑप्टिकल फायबरचा फायदा हा डेटा ट्रान्समिशनसाठी केला जातो. डेटा ट्रान्समिशन एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी डेटा ट्रान्समिशन करण्यासाठी याचा फायदा होतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर डेटा ट्रान्समिशनची स्पीड ही खूप जास्त असते. लाईट पल्सच्या सहाय्यानं डेटा ट्रान्समिशन केलं जातं, माहितीची देवाणघेवाण केली जाते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ऑप्टिकल फायबरमध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या प्रोसेसचा वापर होतो. खूपदा यावर प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा, ऑप्टिकल फायबरमध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या प्रोसेसचा फायबर होतो. ऑप्टिकल फायबर हे तंत्रज्ञान असं आहे जे सहसा प्लास्टिक किंवा काचेच्या बनलेल्या लांब फायबरसोबत प्रवास करणाऱ्या लाईट पल्सचा वापर करून डेटा ट्रान्समिशनशी संबंधित आहे. ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशनमध्ये ट्रान्समिशन करण्यासाठी मेटल वायरला प्राधान्य दिलं जातं. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मेटल वायरला का प्राधान्य दिलं जातं, कारण यात कमी नुकसानांसह सिग्नल प्रवास करतात व जो डेटा आहे हा योग्य पद्धतीनं ट्रान्समिट होतो. इथे लक्षात ठेवा, विद्युत चुंबकीय हस्तक्षेप म्हणजेच काय, मॅग्नेटिक फील्डच्या हस्तक्षेपामुळे ऑप्टिकल फायबर अप्रभावित होतात. मॅग्नेटिक फील्डचा ऑप्टिकल फायबरवर कोणताही परिणाम होत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा, मॅग्नेटिक फील्डचा परिणाम होत नाही. त्यानंतर सिंगल मोड फायबर दीर्घ अंतराच्या ट्रान्समिशनसाठी वापरलं जातं, तर मल्टी मोड फायबर हे कमी अंतरासाठी वापरलं जातं. दुसरा मुद्दा लक्षात ठेवा, सिंगल मोडचा वापर हा लॉंग डिस्टन्ससाठी केला जातो, तर मल्टी मोडचा वापर हा छोट्या अंतरासाठी केला जातो. ऑप्टिकल फायबरचे घटक हे विशेषतः प्लास्टिकच्या थरांसोबत वैयक्तिकरित्या त्यावर लेबल केलेले असतात. हा पुढचा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, जिथे हे केबल तैनात केलं जातं अशा वातावरणास अनुकूल संरक्षक ट्यूब असते, ज्याच्यावरती ट्यूब असते आणि वेगवेगळ्या अनुप्रयोगांसाठी भिन्न प्रकारचे केबल वापरलं जातं. जसं की दूर अंतरावरील टेलिकम्युनिकेशन किंवा इमारतींच्या वेगवेगळ्या भागांसाठी डेटा स्पीडसाठी कनेक्शन प्रदान करणं हे या ऑप्टिकल फायबरचं महत्त्वाचं काम आहे, हे लक्षात ठेवा. याच्याशी निगडीत असणारी पुढची महत्त्वाची न्यूज आहे किंवा याच्यामधला महत्त्वाचा डेटा आहे तो आहे युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड. याबद्दल आपण पाहूया. पहा, युनिव्हर्सल ऑब्लिगेशन सर्व्हिस फंड, ज्याला आपण USOF सुद्धा म्हणून ओळखलं जातं, USOF युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड. USOF ची स्थापना 2002 ला झाली. याचा मुख्य उद्देश आहे की टेलिग्राम सेवा संपूर्ण भारतामध्ये विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात पुरवले जाणं यासाठी निधीची उभारणी करणं हे या युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे. यासोबत आपण काय करूया, अंदमान निकोबार बेटाबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घ्या. हा अंदमान निकोबार बेटांचा नकाशा आहे. तुमच्या मॅपिंगमध्ये अंदमान निकोबार बद्दल तुम्हाला चांगली माहिती असणं अपेक्षित आहे, कारण त्यावरती प्रश्न विचारला जातो. आपण याबद्दल जास्त माहिती जाणून घेऊया. अंदमान निकोबार बेट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो आयलँडचा किंवा द्वीप समूहांचा बेट आहे हा भारताच्या आग्नेयेस असलेला एक महत्त्वाचा केंद्रशासित प्रदेश आहे, युनियन टेरिटरी आहे. याचे सध्याचे लेफ्टनंट गव्हर्नर लेफ्टनंट जनरल भूपिंदर सिंग हे आहेत. अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअर शहर हे अंदमान निकोबार बेटांची राजधानी आहे. राजधानीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, पोर्ट ब्लेअर. त्यानंतर या बेटांवर दगडी कोळसा, तांबे, सल्फर ही खनिजं मोठ्या प्रमाणात आढळतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, निकोबार बेटावरील इंदिरा पॉइंट हे भारताच्या सरहद्दीचं शेवटचं टोक आहे, हे लक्षात ठेवा. इंदिरा पॉइंट हे भारताच्या सरहद्दीचं सगळ्यात शेवटचं टोक आहे. या समूहात असलेल्या रोज बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस हे द्वीप नाव दिलं आहे. सोबतच नील बेटाचं शहीद द्वीप असं नामकरण केलेलं आहे, तर हॅवलॉक बेटाचं स्वराज द्वीप असं बदललेली नावं आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, यावर नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो. बेटांच्या बदललेल्या नावावरनं प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे डिफेन्स मिनिस्ट्री बद्दल. रिसेंटली डिफेन्स मिनिस्ट्रीनं जवळपास 101 वस्तूंवरील त्यांच्या आयातीवर खूप मोठ्या प्रमाणात बंधनं टाकलेली आहेत. याचा सगळ्यात मेन उद्देश हा आहे की या सर्व वस्तूंचं उत्पादन भारतामध्येच व्हावं व भारताला या सर्व वस्तूंच्या उत्पादनामध्ये एक्सपर्टीज मिळावं, हा या डिफेन्स इंडस्ट्रीनं किंवा डिफेन्स मिनिस्ट्रीनं लावलेल्या बंधनांचा मुख्य उद्देश आहे. याबद्दल आणखीन जास्त माहिती जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणत्या कोणत्या लिस्टवर त्यांनी बंधनं टाकलेली आहेत, तर ज्या वस्तूंवर बंधनं टाकलेली आहेत या वस्तू आपण बिलकुल आणू शकत नाहीत आणि हा बॅन जो आहे हा 2020 ते 2024 पर्यंत आहे.
यामध्ये जवळपास 4 लाख करोड रुपयापर्यंतच्या वस्तूंच्या आयातीवर बंधनं असणार आहेत आणि सोबतच भारत सरकार 52,000 कोटीचं सेपरेट बजेट अलोकेशन करणार आहे, ज्यामध्ये डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये लोकल इम्पोर्ट जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा भारत सरकारचा उद्देश आहे. त्यानंतरची एक महत्त्वाची न्यूज आहे जी रिजनल दृष्ट्या किंवा क्षेत्रीय दृष्ट्या थोडी जास्त महत्त्वाची आहे. याबद्दल AIDMKच्या प्रतिनिधी मेंबर ऑफ पार्लमेंट कनिमोळी यांनी एक खेद व्यक्त केला होता. जेव्हा त्या चेन्नई एअरपोर्टवरती उतरल्यानंतर तिथल्या CISFच्या ऑफिसरने त्यांना चौकशी केल्यानंतर जेव्हा त्या म्हणल्या की मला हिंदी येत नाही तर तुम्ही इंग्लिश का तमिळमध्ये बोला, तर त्या ऑफिसरने स्वतः त्यांना विचारलं की तुम्ही भारतीय आहात का. बघा, सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा तुमच्या सर्वांसाठी क्लिअर करतो. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही. परत एकदा सांगतो, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही फक्त एक ऑफिशियल लँग्वेज आहे व कोणत्याही राज्यावरती या प्रकारच्या कोणत्याही भाषेचा थोपणं किंवा ती लादणं हा संविधानाच्या तत्वांमध्ये बसत नाही. काही राज्य 3 लँग्वेजचा फॉर्म्युला यूज करतात, म्हणजे हिंदी, इंग्रजी व लोकल भाषा, जसं की समजा मराठी, हिंदी आणि इंग्रजी. तर तमिळनाडू हे एक राज्य आहे जे 3 लँग्वेज फॉर्म्युला न वापरता फक्त 2 लँग्वेज फॉर्म्युला वापरतं, ज्यामध्ये एक तमिळ आहे आणि दुसरी इंग्लिश भाषा आहे. व या प्रकारे कोणत्याही प्रकारची भाषा कोणत्याही राज्यावरती कोणत्याही ऑफिसरवरती लादत नाही. यामध्ये सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सेस म्हणजे CISFनं स्वतः सांगितलेलं आहे की जर असं काही घडलं असेल तर त्यामध्ये आम्ही नक्की त्याचा प्रोब करू व त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करू. कनिमोळी यांचं म्हणणं होतं की हे केव्हापासून घडतंय की तुम्ही भारतीय आहात की नाही हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला हिंदी यावी लागते. हिंदी येणं किंवा हिंदी यावीच किंवा हिंदीमध्ये बोलावं असं कुठंही कोणत्याही नियमामध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद नाही. आणि त्या स्वतः तमिळनाडूच्या असल्यामुळे त्यांनी स्वतः हा खेद व्यक्त केला की जर ही घटना दिल्लीमध्ये घडली असती तर मला मान्य होतं का, कारण दिल्ली हा चहूबाजूंनी हिंदी राज्यांनी वेढलेला एक सिटी आहे. त्या ठिकाणी जर एखाद्या अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्हाला जर हिंदी येत नसेल तर तुम्ही भारतीय आहात का, असा प्रश्न एखादा अधिकारी उर्मटपणे विचारू शकतो. पण स्वतःच्या तमिळनाडू राज्यामध्ये, जे राज्य फक्त 2 लँग्वेज फॉर्म्युला फॉलो करतं, या राज्यामध्ये जर मला हिंदी येत नसल्यामुळं माझ्या राष्ट्रीयत्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं जात असेल तरी नक्कीच खेदाची आणि चुकीची बाब आहे. याबद्दल स्वतः CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स यांनी आम्ही याबद्दल लवकरात लवकर चर्चा करून चौकशी करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपण CISF बद्दल जास्त माहिती जाणून घ्या. महत्त्वाची गोष्ट, CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स ही एक अत्यंत महत्त्वाची पॅरामिलिटरी फोर्स आहे. CISF ही महत्त्वाचे विमानतळ असतील, आपले न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन्स असतील किंवा महत्त्वाच्या संस्था असतील, या सगळ्या संस्थांच्या महत्त्वाच्या संरक्षणाची जबाबदारी ही सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सकडे असते, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडे असते. याबद्दल जास्त माहिती जाणून घ्या. CISFची स्थापना 10 मार्च 1969 झालेली आहे. याचं मुख्यालय दिल्ली इथं आहे. हे भारतीय केंद्रातील एक सशस्त्र पोलीस बल आहे, पॅरामिलिटरी फोर्स आहे. हे होम मिनिस्ट्री, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते. पुढची महत्त्वाची न्यूज आहे लोया जिर्गा बद्दल. तर लोया जिर्गा म्हणजे काय आहे, तर बेसिकली लोया जिर्गा हे अफगाणिस्तानमधील जे अफगाण पंच असतात, लोकल पंच असतात, वेगवेगळ्या टोळ्या असतात आणि त्या वेगवेगळ्या टोळ्यांचं त्यांच्या कबिल्यांवर किंवा त्यांच्या प्रदेशांवर राज्य असतं. तर त्या टोळ्यांच्या जे प्रमुख असतात त्या प्रमुखांची जी पंचायत असते त्या पंचायतीला लोया जिर्गा असं म्हणलं जातं. सध्या अफगाणिस्तानमध्ये अफगाण गव्हर्नमेंट, त्यानंतर अमेरिकन गव्हर्नमेंट या सर्वांचं ज्या तालिबानी एलिमेंट आहे, या तालिबानी एलिमेंट सोबत एक पीस टॉक सुरू आहे, शांतता चर्चा सुरू आहे. आणि शांतता चर्चा करण्यासाठी तालिबानच्या वतीने त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह यासोबतच लोया जिर्गा नावाचा हा जो एलिमेंट आहे, हा लोया जिर्गा सुद्धा यामध्ये भाग घेतो. लोया जिर्गा म्हणजे थोडक्यात काय, तालिबानमधील एक महत्त्वाची पंचायत आहे. सो इथं लक्षात ठेवा, लोया जिर्गाने अप्रूव्ह केलेला आहे प्रिझनरचं रिलीज. या प्रिझनर्समध्ये जवळपास 150 प्रिझनर्स, 400 प्रिझनर्सचं रिलीज अप्रूव्ह केलेलं आहे. यापैकी 150 प्रिझनर्स असे आहेत ज्यांच्यामध्ये डेथ रो आहे, म्हणजे ज्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे खूप सिरियस क्राईमसाठी. त्याच्याबद्दलची ही महत्त्वाची न्यूज आहे. आपण याबद्दल जास्त माहिती जाणून घ्या. हा अफगाणिस्तानचा नकाशा आहे, लक्षात ठेवा. अफगाणिस्तानच्या नकाशामध्ये अफगाणिस्तानची कॅपिटल आहे काबूल, वरच्या बाजूला ताजिकिस्तान, या बाजूला तुर्कमेनिस्तान, त्यानंतर उझबेकिस्तान, तीनही देश लक्षात ठेवा. त्यानंतर चायनाची सुद्धा बाउंड्री आहे, तुम्हाला खूप छोट्या प्रमाणामध्ये दिसत असेल, मी तुम्हाला जस्ट दाखवतो पहा.
हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल, हा जो पार्ट आहे, हा पार्ट म्हणजे काय आहे, तर ही चायनाची बाउंड्री आहे, हे लक्षात ठेवा. हा या बाजूला चायनाची बाउंड्री आहे अफगाणिस्तान सोबत. त्यानंतर या बाजूला पाकिस्तान आहे आणि या बाजूला इराण आहे, हे लक्षात ठेवा. देशांचे जर परत एकदा टिक करून सांगायचं झालं तर तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, त्यानंतर या इथं चायना आहे, इथं पाकिस्तान आहे व या बाजूला इराण आहे. झारांज तुम्हाला आठवत असेल, झारांज देलाराम नावाचा जो रेल्वेचा रस्ता आहे, हा रेल्वेचा रस्ता आपण स्वतः अफगाणिस्तानसाठी बांधलेला आहे, हे लक्षात ठेवा. अफगाणिस्तान बद्दल माहिती जाणून घ्या. महत्वाची गोष्ट, अफगाणिस्तान हा आशिया खंडाच्या साधारणतः मध्यभागी असलेला एक भूपरिवेष्टित म्हणजे काय लँडलॉक्ड कंट्री आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूल आहे. यामध्ये अध्यक्षीय प्रजासत्ताक प्रकारचं राज्य आहे. राष्ट्रप्रमुखांचं नाव अशरफ घनी आहे. पंतप्रधानांचं नाव अब्दुल्ला आहे आणि चलन हे अफगाणी हे अफगाणिस्तानचं चलन आहे. सीमा जर पाहायला गेलं तर महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, दक्षिण आणि पूर्व भागामध्ये पाकिस्तान आणि भारत आहेत, पश्चिमेला इराण आहे, उत्तरेला तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान व ताजिकिस्तान हे महत्वाचे देश आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची महत्वाची न्यूज आहे फुलपाखरांबद्दल. सायंटिस्टला जवळपास 77 नवीन बटरफ्लायचे स्पेशीज माथेरानमध्ये सापडलेल्या आहेत. ब्लू मॉर्मॉन म्हणजे हे महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू आहे, त्याबद्दल सुद्धा आपण आज माहिती जाणून घेऊया. फुलपाखरू हा एक आकर्षक रंगांचा पंख असलेला कीटक आहे, इन्सेक्ट आहे. आयुष्य हे फक्त 14 दिवसांचं असतं, हे लक्षात ठेवा. फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश व फुलपाखरू या 4 अवस्था आहेत. ब्लू मॉर्मॉन बद्दल माहिती जाणून घ्या. ब्लू मॉर्मॉनला नीलवंत म्हणलं जातं. ब्लू मॉर्मॉनचं शास्त्रीय नाव लक्षात ठेवा, शास्त्रीय नाव पॅपिलिओ पॉलिमेस्टर आहे. हे फुलपाखरू संपूर्ण महाराष्ट्रात व दक्षिण भारतातील वनात आणि श्रीलंका या ठिकाणी आढळतं. इथं तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, श्रीलंका या देशाचं नाव लक्षात ठेवायचंय, कारण ब्लू मॉर्मॉन भारत सोडून इतर कोणत्या देशात आढळतं असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पश्चिम घाटातील वनात त्यांचं प्रमाण तुलनेने अधिक असतं. यांचा पंख विस्तार 150 mm म्हणजे जवळपास 15 सेंटीमीटर एवढा असतो. 2015 मध्ये ब्लू मॉर्मॉन या फुलपाखराला महाराष्ट्र राज्य फुलपाखरूचा दर्जा देण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. याच्याबद्दल रिसर्च करणारी महत्त्वाची संस्था ज्याबद्दल मी तुम्हाला स्वतःला माहिती गोळा करून आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकण्यासाठी सांगितलं होतं, ती आहे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, BNHS. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीवर तुम्हाला नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा तो लोगो आहे, त्याबद्दल लक्षात ठेवा. स्थापना 15 सप्टेंबर 1883 ची आहे. मुख्यालय मुंबई येथे आहे आणि संवर्धन आणि जैवविविधतामध्ये असणारी ही महत्त्वाची संस्था आहे. ही भारतातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे, लक्षात ठेवा. याबद्दल पक्षीशास्त्रज्ञ सलीम अली आणि डिलन रिप्ले यांच्यासह अनेक प्रमुख निसर्गशास्त्रज्ञ यांच्याशी संबंधित आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री हे जर्नलचं सुद्धा प्रकाशन करतं, ज्यामध्ये त्यांनी केलेल्या महत्त्वाच्या संशोधन शोधाचे सर्व गोष्टी प्रकाशित केल्या जातात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे मणिपूरच्या ट्रस्ट वोट बद्दल. मणिपूरच्या असेंब्लीमध्ये नो कॉन्फिडन्स मोशन असेल. मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे. होमवर्क आहे नो कॉन्फिडन्स मोशनचा आर्टिकल कोणता बेस आहे, आर्टिकल कोणतं बेस आहे, लक्षात ठेवा. म्हणजे कोणत्या आर्टिकलच्या बेसिसवरती नो कॉन्फिडन्स मोशन मांडला जातो, पहिलं होमवर्क आहे. दुसरं होमवर्क आहे नो कॉन्फिडन्स मोशन मांडण्यासाठी सदस्यांचा पाठिंबा लागतो का, कमीत कमी किती सदस्यांनी हे मोशन मांडायला हवं, हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे नो कॉन्फिडन्स मोशन कोणत्या कोणत्या सभागृहात मांडलं जाऊ शकतं, लोकसभा, राज्यसभा का दोन्ही सभागृहात मांडलं जातं, हे तुम्हाला शोधायचं आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे कोलच्या इम्पोर्ट बद्दल. कोलचा इम्पोर्ट हा जवळपास 43.2% पडलेला आहे आणि हा आपल्या स्वतःच्या स्टॉक पॉईंट आपल्या साठ्यामुळे पडलेला आहे, त्याच्याबद्दलची ही न्यूज आहे. आज मी तुम्हाला वेगवेगळ्या कोळशांबद्दल शिकवणार आहे, ज्यावरती नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो. दगडी कोळशाचे प्रकार. दगडी कोळसा एक प्रकारचं फॉसिल फ्युएल आहे, ज्याला आपण मराठीमध्ये जीवाश्म इंधन असं म्हणतो. खाणीत नैसर्गिकपणे बनलेल्या कोळशाला दगडी कोळसा असं म्हणलं जातं. त्यामधला अँथ्रासाइट हा उच्च प्रतीचा कोळसा असतो, कडक दगडी कोळसा आहे, सर्वात उच्च प्रतीचा. यामध्ये कार्बनचं प्रमाण हे 95% आहे. त्यानंतर दुसरा आहे बायटुमिनस मधलं कार्बनचं प्रमाण
हे 60 ते 70% आहे. लवकर पेट घेणारा व लवकर विझणारा बायटुमिनस हा कोळसा आहे. या कॅरेक्टरवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. देशाच्या एकूण कोळसा उत्पादनापैकी जवळपास 80% कोळसा हा बायटुमिनस कोळसा आहे, लक्षात ठेवा. तिसरा आहे लिग्नाइट, हा मध्यम कडक प्रतीचा आहे. यामधलं कार्बन 40% आहे. विद्युत निर्मिती, अशुद्ध तेल, गॅस निर्मितीसाठी या लिग्नाइट कोळशाचा वापर केला जातो. सगळ्यात शेवटचा आहे पीठ. पीठचा समावेश दगडी कोळशामध्ये केला जात नाही, हे लक्षात ठेवा. परंतु वनस्पतीजन्य पदार्थांच्या कोळशात परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजे पीठ आहे. पीठ, लिग्नाइट, बायटुमिनस, अँथ्रासाइट हे त्यांचे हायर कार्बनचं व्हर्जन आहे. यालाच आपण कच्चा कोळसा सुद्धा म्हणतो. यामधलं कार्बनचं प्रमाण हे फक्त आणि फक्त 40% आहे. कोक, दगडी कोळशातून जेव्हा आपण कोल गॅस काढून घेतो, हा कोल गॅस काढून घेतल्यावर उरणारा जो शुद्ध कार्बनचा असतो, या शुद्ध कार्बनला आपण कोक असं म्हणतो, लक्षात ठेवा. या शुद्ध कार्बनला आपण कोक असं म्हणतो, याला आपण कोक असं म्हणतो. भारताचा कोल रिझर्व्ह मध्ये म्हणजे कोळशाच्या साठ्यामध्ये जगामध्ये 5वा क्रमांक आहे. झारिया कोलफिल्ड, लक्षात ठेवा, झारिया कोलफिल्ड ही भारतातील सर्वात मोठी खाण आहे. परत तुम्हाला होमवर्क आहे, झारिया कोलफिल्ड कोणत्या राज्यामध्ये आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. राज्य कोणतं आहे झारिया कोलफिल्डचं हे तुम्हाला शोधून कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर एव्ही स्टॅट्स इंडिया बद्दल महत्वाचे स्टॅटिस्टिक्स आहे, ते आपण पाहूया. फॅक्ट्स बॉक्स, एव्ही स्टॅट्स इंडियाचा 2020चा रिपोर्ट आलेला आहे. 9 ऑगस्ट 2020ला त्यांनी हा रिपोर्ट दिलेला आहे. हा बेसिकली जर तुम्ही मॅप पाहाल तर यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की हा मॅप भारतामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या लू म्हणजे काय उष्ण वादळ किंवा उष्णच्या लाटेबद्दल आहे. एव्ही स्टॅट्सचा हा जो अहवाल आहे हा राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय 2020चा अहवाल आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने 2020ला हा अहवाल जारी केलेला आहे. या अहवालात म्हणलं आहे की 2019 मध्ये उष्णतेच्या लाटांच्या दिवसांची संख्या 80%पेक्षा जास्त झाली आहे. सांख्यिकी कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने हा अहवाल तयार केलेला आहे. म्हणजे काय, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन व नवीन नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनच्या मधून जो ऑफिस तयार झाले त्यांनी हा अहवाल तयार केलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची महत्वाची न्यूज आहे KVIC, फर्स्ट सिल्क ट्रेनिंग कॅन प्रोडक्शन सेंटर इन अरुणाचल प्रदेश. 10 ऑगस्ट ही महत्वाची न्यूज आहे. याबद्दल जास्त गोष्टी आपण जाणून घ्या. खादी व ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय, खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन, KVIC. पहा, खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशनची स्थापना 1957ला झाली. मुख्यालय मुंबई इथं आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येते. ही एक वैधानिक संस्था आहे, म्हणजे काय स्टॅच्युटरी संस्था आहे. उद्देश आहे आपल्या अखत्यारीतील खादी व ग्रामोद्योग यांच्या विकासाच्या कार्यक्रम आखून त्यांच्यावर कार्यवाही करणं हे यांचं मेन काम आहे. त्यानंतर त्यासाठी लागणारा वित्त पुरवठा असेल, कच्ची सामग्री असेल, तांत्रिक मार्गदर्शन या बाबींची व्यवस्थापना करणं, या सोबतच्या उद्योगांसाठी सरकारी संस्था व नोंदलेल्या संस्था म्हणजे रजिस्टर्ड संस्था यांचं संघटन करणं, ट्रेनिंग देणं आणि तांत्रिक संशोधनास प्रोत्साहन देणं हे यांचं सगळ्यात महत्वाचं मेन उद्दिष्ट आहे, लक्षात ठेवा. तांत्रिक संशोधनास प्रोत्साहन देणं हे यांचं मेन काम आहे. ऑगस्ट 9 हा वर्ल्ड ट्रायबल डे आहे. त्याच्याबद्दलच्या काही महत्वाच्या बाबी आपण जाणून घ्या. 9 ऑगस्ट 2020 सगळ्यात महत्वाची गोष्ट, 1994 साली पहिला जागतिक आदिवासी दिवस साजरा केला गेला. दरवर्षी संयुक्त राष्ट्र आणि इतर जागतिक संस्था जागतिक आदिवासींचा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा करतात. हा दिवस जगातील आदिवासी लोकांच्या हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण देतो. याची थीम, या वर्षीची थीम लक्षात ठेवा, कोविड-19 अँड इंडिजिनस पीपल्स रेझिलियन्स. लक्षात ठेवा, कोविड-19 अँड इंडिजिनस पीपल्स रेझिलियन्स ही या वर्षीच्या जागतिक आदिवासी दिवसाची महत्वाची थीम आहे. परिशिष्ट 5 अंतर्गत देशातील आदिवासी जमाती संदर्भात म्हणजे काय शेड्यूल्ड ट्राईब संदर्भात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. 2011च्या जनगणनेनुसार, हे 5वं शेड्यूल लक्षात ठेवा, 2011च्या जनगणनेनुसार भारतात अनुसूचित जमातीची एकूण लोकसंख्या 10.43 कोटी आहे. ही देशातील एकूण लोकसंख्येच्या फक्त 8.6% एवढी लोकसंख्या आहे. आर्टिकल 342 नुसार राष्ट्रपतींनी राज्याच्या राज्यपालांना सल्लामसलत केल्यानंतर आदिवासी जमाती किंवा आदिवासी जमातीमधील गट त्या राज्याच्या अनुसूचित जमाती म्हणून नमूद करू शकतात, त्यांना डिक्लेअर करू शकतात. त्याबद्दलचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत, हे लक्षात ठेवा.
त्यानंतर पुढची महत्वाची न्यूज आहे, देशातील 12 धावपट्ट्या धोकादायक आहेत, तर पाटणा जम्मू विमानतळावरही धोका आहे. कालच्या केरळमधील या ऍक्सिडेंट नंतर कोणत्या कोणत्या धावपट्ट्या धोकादायक आहेत, त्याबद्दल काय उपाय करायला हवा, त्याबद्दलची ही महत्वाची न्यूज आहे. टेबल टॉप रनवे काय असतात आणि त्याबद्दल हे महत्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे, त्याबद्दल आपण पाहूया. टेबल टॉप रनवे म्हणजे काय, तर असा रनवे जो एका पठारावर असतो, त्याच्या टोकांना उतार व दरीसारखा खोलगट भाग असतो. मग यामध्ये जर तुम्ही पाहाल तर पहा, हा टेबल टॉप रनवे आहे, हा डोंगर आहे. हा ऍक्च्युली मी तुम्हाला एक एक समजावून सांगतो. पहा, सगळ्यात अगोदर हा डोंगर आहे, त्या डोंगराचा हा जो सगळ्यात वरचा टॉपचा भाग आहे, जिथे माझा बोट दिसतो, या बोटाला काय आहे, या बोटाच्या वरती रनवे असतो. हा रनवे कसा असतो, तर हा रनवे या प्रकारचा असतो. पहा, या प्रकारचा हा रनवे असतो आणि या रनवेच्या या बाजूला आणि या बाजूला काय खोलगट भाग असतो. म्हणजे विमान या ठिकाणी उतरणार, ते इथपर्यंत थांबायला हवं आणि विमान इथून परत उड्डाण घेणार, ते परत इथं थांबायला हवं. रनवे असा या टाईपचा तिरपा, जेणेकरून जास्त त्यांना स्पेस मिळावा, या प्रकारचा तो रनवे असतो, हे लक्षात ठेवा. यांना आपण टेबल टॉप रनवे असं म्हणतो. डोंगराळ प्रदेशामध्ये या प्रकारचा टेबल टॉप रनवे असतो, त्याच्याबद्दलची ही महत्वाची न्यूज आहे. असा रनवे जो एका पठारावर असून त्या टोकांना उतार व दरीसारखा खोलगट भाग आहे, त्याला आपण टेबल टॉप रनवे असं म्हणतो. डोंगराळ भागात किंवा टेकडीच्या माथ्यावर हे रनवे असल्यानं विमान उतरवताना वैमानिकांना असा रनवे टेकडी खालच्या भागातील जमिनीच्या पातळीवरच असल्याचा भास होतो, ज्याला आपण मिराज असं म्हणतो, आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यताही जास्त असते. भारतातील टेबल टॉप रनवेचे नावं लक्षात ठेवा. एक आहे कोझिकोडे केरळ, दुसरा आहे मेंगलोरचं आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिसरा आहे मिझोरमचं लेंगपुई विमानतळ. हे तीनही भारतातील टेबल टॉप रनवे आहेत, लक्षात ठेवा. कृषी उद्योग स्टार्टअपला जवळपास 1,00,000 कोटींचा वित्त पुरवठा करणार असल्याचं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दलची ही महत्वाची न्यूज आहे. पीएम किसान योजना आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, याबद्दल आपण जास्त माहिती जाणून घेऊया. ऑलरेडी मी ही स्कीम एकदा शिकवली होती, आज याचा आपण रिव्हिजन करूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून लागू असणार आहे. या योजनेअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. प्रतिवर्ष 4 महिन्यांच्या अंतराने 2,000 रुपयांचे 3 हप्ते 2-2-2 असे त्यांना शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे देण्यात येणार आहेत. सुरुवातीला 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना लाभ, पण नंतर या योजनेची व्याप्ती वाढून जवळपास सर्वच शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा दिला जाणार आहे, असं यांचं म्हणणं आहे. याच्याशी संबंधित असणारी एक महत्वाची न्यूज आहे किंवा संबंधित माहिती आहे, ती आहे ई नाम म्हणजे काय, नॅशनल ऍग्रिकल्चरल मार्केट, इलेक्ट्रॉनिक बेसिसवर असणारं नॅशनल ऍग्रिकल्चरल मार्केट आहे, त्याच्याबद्दलची ही माहिती आहे. एप्रिल 2016 रोजी राष्ट्रीय कृषी बाजार म्हणजेच काय, नॅशनल ऍग्रिकल्चरल मार्केट योजनेअंतर्गत ई मंडीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये उद्देश आहे शेतकऱ्यांना शेतमालाची योग्य किंमत प्राप्त करून देणं, हे या ई नाम योजनेचं महत्वाचं उद्दिष्ट आहे, जेणेकरून देशातील एका भागातील शेतमाल हा दुसऱ्या भागात आपण सहजासहजी विकू शकू, असं याचं टार्गेट आहे. ई नाम योजनेचा फायदा केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर ग्राहक आणि जे होलसेल व्यापारी आहेत यांना सुद्धा होणार आहे. याबरोबरच ई नाम योजनेमुळे शेतकरी ग्राहक यांच्यामधील जे दलाल किंवा मध्यस्थ आहेत, इंटरमेडिएटरीज, हे कमी होतील आणि हे कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना होणारा फायदा व ग्राहकांना होणारा फायदा हा मल्टिपल असेल व त्याचा फायदा शेतकरी आपल्या शेतीमधली गुंतवणूक वाढवून करू शकतात. शेत कचऱ्यामधून इंधन संपत्तीकडे, याच्याबद्दलची ही न्यूज आहे. मी तुम्हाला सर्वांना सुचवल, तुम्हाला निवांत वेळ मिळतो हे सर्वच्या सर्व आर्टिकल वाचा, हे महत्वाचं आहे. इंधन कसं बनतं त्याबद्दलची ही महत्वाची न्यूज आहे. हे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, याच्यामध्ये एक महत्वाची न्यूज बनतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा लोगो आहे भारतीय खाद्य निगम, याबद्दल जाणून घेऊया. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही वैधानिक संस्था आहे, स्टॅच्युटरी इन्स्टिट्यूशन आहे. याची स्थापना 1965 ला नवी दिल्ली इथं करण्यात आली. सध्या याचे चेअरमन DV प्रसाद आहेत. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे कंझ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन या मंत्रालयाच्या अंतर्गत येते, लक्षात ठेवा. कार्य आहे अनेक मार्गांद्वारे शेतकऱ्यांकडून तांदूळ व गहू घेणे व त्याला डेपोमध्ये साठवणूक करून ठेवणे. अन्न साठवणूक डेपो, बफर स्टोरेज कॉम्प्लेक्स आणि खाजगी इक्विटी गोदाम हे सर्वच्या सर्व फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत येतात. यांचे देशभरामध्ये सगळीकडे गोडाऊन्स आहेत.
हाऊ टू एनरोल इन अ वॅक्सिन ट्रायल, इंटरेस्टिंग न्यूज आहे, हे नक्की वाचा. पूर्णच्या पूर्ण जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्याबद्दल ही न्यूज वाचून काढा. आजचे आपण प्रश्न घेऊया. आजचे प्रश्न इंटरेस्टिंग आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, इन्सॉल्वेन्सी अँड बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया विषयी योग्य विधान ओळखा. हा पहिला प्रश्न आहे. सगळ्यात पहिले याची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 10 सदस्य आहेत. सध्याचे अध्यक्ष हे SM शाहू हे आहेत. पर्याय आहेत अ फक्त अ आणि क, फक्त अ आणि ब, आणि सगळ्यात शेवटचा आहे वरीलपैकी सर्व. त्यानंतर खालील संस्थांचा त्यांच्या स्थापनेनुसार कालानुक्रम लावा. नाबार्ड, नॅशनल हाऊसिंग बँक, रिजनल रुरल बँक आणि ट्रायफेड. पर्याय आहेत अ ब क आणि ड. त्यानंतर ब क अ आणि ड, अ क अ ड आणि ब, आणि क अ ब आणि ड, हे 4 पर्याय आहेत. तिसरा प्रश्न आहे स्वच्छ भारत अभियानाविषयी. स्वच्छ भारत अभियानाविषयी खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधान ओळखा. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात 2 ऑक्टोबर 2015 रोजी महात्मा गांधींच्या 145व्या जयंती दिवशी करण्यात आली. या अभियानाचं बोधचिन्ह म्हणजेच लोगो गुजरातच्या राजकोटमधील भाग्यश्री सेठ यांनी तयार केलं आहे. तर अभियानाचं घोषवाक्य हे कोल्हापूरच्या अनंत खासबारदार यांनी तयार केलेलं आहे. पर्याय आहे अ फक्त अ आणि क, फक्त अ आणि ब, वरीलपैकी सर्व. चौथा प्रश्न आहे PM स्वनिधी या योजनेबद्दल. PM स्वनिधी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? वित्त मंत्रालय, केंद्रीय नागरी गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालय, ग्राम विकास व पंचायत राज मंत्रालय, आणि सर्वात शेवटचा आहे लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय. त्यानंतर 5वा प्रश्न आहे तो आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या कार्यकाळाबद्दल. त्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? 6 वर्ष. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष जे आधी पूर्ण होईल ते, आणि सर्वात शेवटचा आहे 5 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत जे अगोदर येईल ते. हे 5 प्रश्न झाले. आज आपण पॉलिटीचे प्रश्न शिकणार आहोत. खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडले गेले. जवाहरलाल नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव मांडला. आणि सर्वात शेवटचा आहे उद्दिष्टांचा ठराव हा एकमताने 26 जानेवारी 1947 रोजी मंजूर केला गेला. 7वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे सदस्य नव्हती? डॉक्टर KM मुन्शी, पंडित जवाहरलाल नेहरू, N गोपालस्वामी अय्यंगार आणि डॉक्टर श्री DP खेतान. 8वा प्रश्न आहे कोणत्या समित्यांमध्ये डॉक्टर BR आंबेडकर यांनी सदस्य म्हणून काम केलं आहे? महत्वाचा प्रश्न आहे. मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्याक समिती, सल्लागार समिती आणि राज्य समिती. पर्याय आहेत फक्त अ ब क, फक्त ब क ड, फक्त अ ब ड, आणि फक्त अ क आणि ड. त्यानंतरचा 9वा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? डॉक्टर BN राव, डॉक्टर BR आंबेडकर, डॉक्टर MC सेतलवाड आणि KM मुन्शी. सर्वात शेवटचा प्रश्न आहे भारत हे संघराज्य आहे, यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? एक राज्यघटना, द्विगृही कायदे मंडळ म्हणजेच बाय कॅमेरलिझम, राज्यघटनेची सर्वोच्चता आणि न्यायालयीन पुनर्विलोकन. लक्षात ठेवा सर्वच्या सर्व प्रश्न. आज आपण कालच्या टेस्टची उत्तरं पाहूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 3, दुसऱ्याचं 2, तिसऱ्याचं 1, चौथ्याचं 2, पाचव्याचं 3, 6व्याचं 2, 7चं 4, 8चं 4, 9चं 3, 10चं 3. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.